ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। परांडा तालुक्यामध्ये असणाऱ्या शेळगाव गावाच्या बाजूला आपण पाहतोय की पाण्यानं चारही बाजूनी गाव जे आहे ते वेढलं गेलेलं आहे। नदीचं पाणी जे आहे ते आता हळूहळू गावांमध्ये शिरतंय, त्यामुळे रात्रीच्या वेळेस इथले नागरिक जे आहेत, लोक जे आहेत ते स्थलांतरित झालेले होते। सध्या आपण पाहतोय की गावाच्या बाजूला पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो, त्यामुळे इथल्या स्थानिकांमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतं की पाणी जे आहे ते कदाचित आणखी काही वेळानंतर वाढू शकतं। त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आपण पाहतोय की लोक जे आहेत ते आपापलं साहित्य घेऊन जाताना पाहायला मिळतं। आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला दुकानांमध्ये हे पाणी जे आहे ते थोड्या वेळात शिरण्याची शक्यता आहे, त्यामुळे दुकानामधलं साहित्य जे आहे ते सुद्धा आपण पाहतोय की खाली करण्याचं काम सुरू आहे। रात्रीच्याच वेळेस काय आपण पाहतोय की शेकडो लोक जे आहेत ते आपापल्या घरामधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झालेले होते। जर कदाचित पावसाचा जोर असाच राहिला आणि साठवण तलावामधून येणारं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलं तर मग मात्र शेगाव गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय की पाणी जे आहे ते शिरू शकतं। त्यामुळे आजूबाजूला आपण पाहतोय की नदीच्या बाजूला असणारी घरं जे आहेत ते आपण पाहतोय की तिथले लोक जे आहेत ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होताना पाहायला मिळत आहेत। हळूहळू करून हे पाणी जे आहे ते गावामध्ये शिरतंय, त्याचबरोबर गावाचा जो संपर्क जो आहे तो काही वेळानंतर तुटू शकतो। त्यामुळे आधीच आपण पाहतोय की लोक जे आहेत ते सुरक्षित ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शेळगाव असेल त्याचबरोबर आजूबाजूची गावं जे आहेत त्याचा संपर्क तुटलेला पाहायला मिळतो आणि नदीनं रौद्र रूप जे आहे ते धारण केलेलं पाहायला मिळते। मात्र सुरक्षितता आणि खबरदारी म्हणून आपण पाहतो की नागरिक जे आहेत आधीच स्थलांतरित होताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, धाराशिव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।